आजच्या वचनाकडे आपण वळू आणि आजचा जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि जो आजचा संदेश आहे, आणि माझी इच्छा आहे का जो हा 30 मिनिटाचा जो संदेश असतो त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणे, ते समजणे, कारण हे देवाचं तुमच्या आत्म्यासाठी हो की नाही, देवाने हा शब्द दिला आहे, हा विषय दिला आहे का ज्याच्याद्वारे तुम्हाला ख्रिस्ताविषयी त्याच्या इच्छा ज्या आहेत त्या तुम्हाला कळाव्या. आणि म्हणून हा जो संदेश आहे आणि याच्याविषयी आपण बोलणार आहोत ईश्वरीय दुःख, आणि याच्याविषयी काही गोष्टी आपण समजणार आहोत. आणि याचं वाईट मानून घेऊ नका का बाबा आम्ही इतक्या दुरून आले नाही, आम्हाला दुःखाविषयी सांगत आहे. नाही, हे जे दुःख आहे ते खूप चांगलं आहे. हे जे दुःख आहे हे होणं खूप चांगलं आहे, आणि हे जे दुःख आहे तुम्हाला जीवनाकडे घेऊन जातं. म्हणून हे जे ईश्वरीय दुःख किंवा गॉडली सॉरो याच्याविषयी आपण बोलत आहोत. आणि हा महत्त्वाचा विषय आहे. मागच्या 2 आठवड्या आधी आपण बघितले होतो की 2 प्रकारचे विश्वास. एक तुम्हाला जसा जगिक विश्वास मी शिकवला होता, जो जगिक विश्वास कशाने येतो की देव जेव्हा तुमच्या जगातल्या गोष्टी पूर्ण करतो तो जगिक विश्वास. पण जेव्हा देवावर तुम्ही आपला तारणारा म्हणून त्याला विश्वास ठेवता, तो तुमचा आत्मा वाचवतो, तो तारणारा विश्वास झाला. तसाच आजचा जो विषय जो आपल्यासाठी आहे तो म्हणजे 2 गोष्टी, म्हणजे आज जे बघणार आहोत ते ईश्वरीय दुःख, आणि याच्या विरुद्ध जे दुःख असते ते दुःख म्हणजे जगिक दुःख. तर या दोघातला अर्थ काय आहे, दोघांमध्ये चेंजेस काय आहे, हा ईश्वरीय दुःख चांगलं कसं आणि जगिक दुःख हे वाईट कसं, या सगळ्या गोष्टी आजच्या वचनाद्वारे आपण बोलणार आहोत. सगळ्यात आधी आजचे वचन 2 करिन्थकरास पत्र आपण सगळे काढू. 2 करिन्थकरास 7वा अध्याय 9 ते 10. 2 करिन्थ 7वा अध्याय 9 ते 10 हे वचन मी तुमच्यासाठी वाचतो. इथे पॉल जे आहे ते करिन्थकरास, जसे आपण अमरावतीवाले आहोत तर अमरावतीसाठी जर मी पत्र लिहिलं तर काय लिहिल, अमरावती करास. तसं करिन्थकरास हे एक शहर जे होतं जिथे पौलाच्या सेवेमुळे त्यांची ओळख झाली, तिथे चर्च झालं, आणि तिथे पॉल त्यांना काय लिहिलं आहे, पत्राद्वारे लिहित आहे. आणि तो म्हणतो, तरी आता मी आनंद करतो. देवाचं वचन सांगतो, तरी मी आनंद करतो, तुम्हास दुःख झाले यामुळे नव्हे. तर लक्षात ठेवा हे शब्द का पॉल काय म्हणत आहे, या लोकांना दुःख झाले, पण तो म्हणतो मी आनंद करत आहे. आता समजू ना, तुम्हाला दुःख झालं तर मला आनंद होईल का, नाही. पण हे दुःख तुम्हाला जे मी सांगितलं ईश्वरीय दुःख आहे. आणि मग तो काय म्हणत आहे, तुम्हाला दुःख झाले यामुळे नव्हे तर पश्चाताप होण्या जागे दुःख झाले यामुळे, कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवी होते. म्हणजे देवाने जेव्हा तुमचे हे दुःख बघितले त्याच्यासमोर ते दैवी होते. आणि तोच आपला विषय आहे, आमच्याकडून तुमची कसली हानी होऊ नये म्हणून असे झाले नाही. तर 10वं वचन, कारण देव प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होतो, त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण जगिक दुःख मरणास कारणीभूत होते. आणि म्हणून हे जे 2 गोष्टी ते आपण बघत आहोत, पॉल सांगत आहे या लोकांना, तुम्हाला जे दुःख झाले ते ईश्वरीय दुःख होते आणि हे देवासमोर चांगले होते, ज्याच्यामुळे तुमचं तारण झालं. आणि हे चांगलं आहे कारण हे तुम्हाला देवाकडे घेऊन जातं. पण जे जगिक दुःख असतं ते दुःख तुम्हाला मरणाकडे घेऊन जातं. म्हणून आता हे वचन समजण्यासाठी तुम्हाला, जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 प्रकारचे दुःख, आणि इकडे लक्ष द्या जे मी तुम्हाला सांगत आहोत, 2 प्रकारचे दुःख. एक दैविक दुःख जे तुमच्यासाठी चांगलं आहे ते आपण समजून घेऊ काय आहे, पण त्याच्या आधी हे जगिक दुःख काय आहे हे आपण समजून घेऊ. तर जगिक दुःख जे वाईट आहे, जे मरणाकडे घेऊन जातं, याच्याविषयी आपण बोलू. तर जसं तुम्हाला माहित आहे की आपला मनुष्याचा जो स्वभाव आहे तो जन्मताच पापी आहो, कारण आपण जन्मताच पापात जन्मलेले आहो. आणि म्हणून आपल्यातून हे जे पाप आहे ते आपोआपच काय होतं, आपोआपच बाहेर निघतो. आणि म्हणून जसं देवाचं वचन रोमकरास पत्र 3:23 काय सांगतं, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. याचा अर्थ काय होतो की आपण सर्व पापी आहोत आणि देवापाशी आपण काय स्वतःहून जाऊ शकत नाही. आता दैविक जे जगिक दुःख आहे याच्याविषयी आपण बोलू. जेव्हा कुठलाही व्यक्ती, कारण आपण बघितलं की सर्व पापी आहे, म्हणून जेव्हा कुठलाही व्यक्ती जेव्हा पाप करतो, ठीक आहे, आपण काय बोलत आहोत, हे दुःख येतं कधी, हे होते कधी, कारण जरी तुम्ही त्याला
पाप मरत नसाल, जसा देवाच्या आज्ञा आहे. काय आज्ञा आहे? की खोटं बोलू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको. आणि आपल्याला माहित आहे की मनुष्य या गोष्टी सदैव करतो. तुमच्यातला एखादा असा म्हणू शकतो का, नाही मी कधीच चोरी केली नाही, मी कधीच लबाडी केली नाही, मी कधीच खोटं बोललो नाही. पण जेव्हा तुम्ही हे करता आणि आता एखादा व्यक्ती तुम्हाला पकडतो किंवा तुमची चोरी पकडल्या जाते किंवा आपलं खोटं पकडल्या जातं किंवा जे मी वाईट करतो ते पकडल्या जातं, आता जे दुःख येतं, पहिली गोष्ट हे दुःख येतं का? पहिली गोष्ट हे दुःख यासाठी होतं की आपण पकडल्या गेलो. दुसरी गोष्ट हे दुःख यासाठी होतं की अरे माझी प्रेस्टीज, माझी इमेज, आता हे माझ्याविषयी काय बोलतील याच्यामुळे होतं. तिसरं हे दुःख जेव्हा होतं तेव्हा मनुष्याला दुसऱ्यांविषयी पेक्षा स्वतःविषयी का मी हे काय केलं, हे कसं केलं, आणि हे जर मी जास्त स्मार्टपणे केलं असतं तर हे झालं नसतं. सांगण्याचं तात्पर्य हे सगळं जे दुःख आहे ती देवापासून नाही. हे सगळं का बा मी केलं, मी पकडल्या गेलो, आता लोक मला काय म्हणतील, दुसरं आता मला याची काय शिक्षा होईल, आता जर तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याखाली असेल आता हा मला काय म्हणेल, माझी नोकरी जाणार काय, जर तुम्ही एका मुली असतील तर तुमचे आई वडील काय म्हणतील. आणि ह्या गोष्टी ज्या तुम्हाला सतावतात म्हणजे काय होतं, हे जे तुमचं जे दुःख असतं ते जगिक दुःख आहे. म्हणजे आपण ज्या गोष्टीला वाईट म्हणतो देवासमोर ते पाप आहे, ते जेव्हा पकडल्या जातं कुठल्याही रीते वगैरे. आपल्या जीवनात खूपदा असं होतं, जसं मी लहान असताना खूप साऱ्या गोष्टी, जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्वांनी पाप केलं, एकही खरा नाही. आणि जेव्हा एखादी गोष्ट माझी आई किंवा वडील पकडतात वगैरे, आणि जेव्हा त्यांनी पकडलं, आता काय होतं, ती भीती निर्माण होते. ती भीती कोणाविषयी, तर माझ्या आई वडिलाविषयी. का आता मला काय म्हणतील, आता कोणाला हे सांगतील, माझे मित्र काय म्हणतील मला, आता बाकीचे लोक काय म्हणतील मला, माझे आई वडील कसे रागवतील मला, आता मला काय शिक्षा भेटणार आहे. आणि त्याच्या विरुद्ध हे जगिक दुःख जे असतं ते फक्त याचाच विचार करतं का कुठं चूक केली, मी पकडला कसा गेलो, हे चूक करायला नाही पाहिजे होती, मी तसं केलं असतं, लपून केलं असतं तर कोणालाच माहीत नाही पडलं असतं. समजतं? म्हणजे हे जे जगिक दुःख आहे, कारण आपली चोरी किंवा आपलं खोटं पकडण्यात आलं त्याच्यामुळे तुम्हाला ते होतं. दुसरं, या दुःखामुळे काय होतं, तुम्ही ते लपवण्यासाठी अधिक काय का मी हे केलं, बरं ठीक आहे मी मानतो हे केलं, पण ऐकून तर घ्या मी काहून केलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, तुम्ही स्वतःलाच का तुम्ही कसे खरे बा का मी हा निर्णय घेतला, म्हणजे तुम्ही स्वतःलाच खरं करण्याचा काय करत असता, त्याला तुम्ही झाकण्याचा. आणि ते करण्यासाठी तुम्हाला सदैव सांगत असतो, एक खोटं लपवण्यासाठी तुम्हाला काय करायला लागते, खूप सारे बोलायला लागतात. त्याच्यामुळे काय तुम्हाला असं वाटते आपल्याला की खूप सारे खोटं बोलल्याने काय होते, आता हे खोटं पक्क झालं, आता खरं सारखं वाटते. समजतं? म्हणून हे जे जगिक दुःख जे मनुष्याला होतं, आणि हे जगिक दुःख, अजून याच्याविषयी बोलू, हे जगिक दुःख तुम्हाला त्या गोष्टीपासून दूर नाही घेऊन जात, तर तुम्हाला काय करतो, स्मार्ट करतो. बरं, तुम्ही असं नाही ठरवत या दुःखामुळे का मी पुढं हे करणार नाही, तुम्ही असं ठरवता की पुढच्या वेळेस मी चालाक राहील. कारण तुम्ही हे जे जगिक दुःख आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, कारण हे दुःख कुठं घेऊन जातं, तुम्हाला मरणाकडे घेऊन जातं. देवाचं वचन काय बघितलं, हे दुःख मरणाकडे, म्हणजे तुम्हाला झालं पण याच्यामुळे मनुष्य सुधरत नाही, याच्यामुळे मनुष्य चांगला होत नाही, याच्यामुळे मनुष्य त्या चुका कधी सोडत नाही, याच्यामुळे मनुष्याला स्वतःला कधीच पश्चाताप होत नाही. पण जो पश्चाताप झाला तो कशामुळे, याच गोष्टीमुळे का मी पकडल्या गेलो, याच गोष्टीमुळे का लोकांना हे माहीत पडलं, याच गोष्टीमुळे का मी आता माझ्याविषयी हे लोक काय म्हणतात, याच गोष्टीमुळे की अरे माझं इम्प्रेशन, याच गोष्टीमुळे की अधिक आता हे किती कोटी लोकांना माहीत पडेल. आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी काय होतात, जगिक दुःखामुळे. आणि हे जे जगिक दुःख आहे हे मी तुम्हाला सांगतो आपल्या आयुष्यात, कारण देवाचं वचन सांगतं आपण पापी आहो, आणि असं कधीच होत नाही की आपण पकडल्या जात नाही. खूपदा हे प्रसंग येतात आणि मनुष्य पकडला जातो आणि हे घटना घडते आणि आपल्याला काय होते, हे जगिक दुःख. आणि हे दुःख मनुष्याला बदलत नाही, तर हे मनुष्याला मरणाकडे घेऊन जातो. का? कारण हे तुमच्या सवयी बदलत नाही. तुम्ही थोड्या वेळसाठी ठरवून घ्या, बरं भाई आता मी हे कधीच करणार नाही, हे असं झालं ना, आता पाय मी तुला कधीच करणार नाही, काही दिवस येऊ द्या. आणि जसा शैतान पुन्हा तुम्हाला मोह टाकतो, तुम्ही इकडे तिकडे पान,
कोणीच तर नाही वाटते, मागच्या वेळेस कोणतरी होतं, आणि तुम्ही पुन्हा त्या काय करा, त्या पाशात तुम्ही पकडल्या जाल. समजले? म्हणून जगिक दुःख मनुष्याला कधीच सुधरत नाही, तो सदैव मरणाकडे घेऊन जातो. आणि माझी आशा आहे की तुम्हाला आता हे जगिक दुःख याच्याविषयी कळलं असेल. आता तुम्हाला मी जे खरं दुःख, जे देवाची इच्छा आहे का तुम्हाला व्हायला पाहिजे, जे देवाची इच्छा आहे का, जे देवासमोर ते पवित्र आहे, पवित्र म्हणजे चांगलं आहे, आणि जे मनुष्याला सुधारतं, ते दुःख म्हणजे जेव्हा तुम्ही कुठलं पाप करता, जेव्हा तुम्ही वाईट करता, तेव्हा तुम्ही हे समजता का हे कुठल्या मनुष्यासाठी नव्हे. तुम्हाला हे मनुष्य आणि हे सोसायटी, या सगळ्या गोष्टी ज्याच्याकडे आपण, ज्याच्यासाठीच आपण जीवन जगतो, याची तुम्हाला पर्वा नसते. आणि तुम्हाला कळतं की तो जिवंत देव मला बघत आहे, त्याच्यासमोर मी हे पाप केलं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला एकामेकांसमोर नाही पास्टर तर ठीक आहे, पण याच्यापेक्षा तर बराच आहो, या शेजाऱ्यापेक्षा तर बराच आहो, हे तर किती वाईट आहे ही बाई, याच्यापेक्षा तर मीलाच चांगली आहे. म्हणजे तुम्ही हे एकामेकाचं कंपॅरिझन सोडून, ज्याच्यासोबत तुमचं काहीच घेणं देणं नाही, न्यायासमोर तुम्ही माझ्यासमोर नाही उभे राहाल की नाही याच्यापेक्षा तर बराच आहो मी, नाही. न्यायासमोर जेव्हा तुम्ही उभे राहा, तुमचं कंपॅरिझन ह्या देवासोबत होईल जो पवित्र आहे. मग जेव्हा तुम्ही पाप करता आणि जेव्हा तुम्हाला कळतं की हे सोड, याचं काय नाही, पण तो जो जिवंत देव आहे, जो मला बघत आहे, त्याच्या समोर मी पापी आहे, त्याच्या विरुद्ध मी पाप केलं आहे, त्याला या गोष्टी आवडत नाही. आणि जसं देवाचं वचन सांगतं की एकदाच मरण आहे आणि नंतर न्याय आहे, आणि तुम्हाला खरा पश्चाताप होतो, तुम्हाला कळतं का मी पापी आहे. आता तुम्ही रिझन देत ना, कारण देत ना का हे केलं, तुम्हाला समजतं मी दोषी आहे. तुम्ही कुठलंच कारण देत ना, तुम्हाला समजतं मी दोषी आहे, तुम्हाला समजतं मी पाप केलं, तुम्हाला समजतं की पापाची शिक्षा मरण आहे आणि देव मला या गोष्टीसाठी शिक्षा देईल. तुम्ही त्याला झाकण्याचा प्रयत्न करत ना, पण तुम्ही काय करता, तुम्ही देवासमोर, कारण तुम्हाला समजतं की देव बघत आहे. देवाचं वचन सांगतं की कुठल्याच गोष्टी लपणाऱ्या नाहीत. जे आपण अंधारात करतो, देव म्हणतो की ते सगळ्या गोष्टी प्रकाशात आणल्या जातील. आणि जेव्हा तुम्ही आता लपालपी न करता, कारण जगिक दुःखात आहे, काय केलं आपण, फक्त स्वतःला प्रोटेक्ट करणं. इथं मनुष्य प्रोटेक्ट करत नाही, देवासमोर सगळं आपलं हृदय उघडतो, म्हणतो देवा माझी क्षमा कर, मी विश्वास ठेवतो मी पापी आहे, मी विश्वास ठेवतो मी चुकला आहे, मी विश्वास ठेवतो की हे सगळे कारण काहीच कामाचे नाही, हे सगळं माझ्यामुळे झालं. आणि तुम्ही त्याला हाक मारता, म्हणता माझी क्षमा कर. ते स्वर्गीय दुःख जे देवासमोर दैवी आहे, कारण तुम्हाला शिकवलं मी की देव कृपाळू आहे. आणि जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या चुकांना, ज्याला आपण चूक म्हणतो, आपल्याला कळतं हे आपल्यासाठी चूक आहे, पण देवासमोर पाप आहे, आणि जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता, म्हणता येशू माझी क्षमा कर, मी विश्वास ठेवतो मी पापी आहे, मी विश्वास ठेवतो की या गोष्टी मी ज्या करत आहे या सगळ्या पापाच्या आहेत, आणि तू पवित्र आहे. मी तुम्हाला सकाळी मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगितली. तुम्हाला काय शिकवलं मी, पात्रता आहे की नाही. आणि तुम्हाला मी शिकवलं की स्वर्गात जाण्याची पात्रता काय आहे. स्वर्गात जाण्याची पात्रता म्हणजे तुम्ही देवासारखे असले पाहिजे. आणि तुम्हाला सरळ कळतं की आपण देवाच्या जवळ सुद्धा नाही, आपण देवाच्या कुठंच उभं राहत नाही. आणि जेव्हा तुम्हाला कळतं की माझी पात्रता नाही, याचा अर्थ की तुम्हाला समजतं की तो पवित्र आहे आणि तुम्ही पापी आहात. आणि जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता, आता तुम्ही लपवत ना. जो दैवी, जे जगिक दुःख आहे त्याच्यात लपवालपी चालते, ते मनुष्यासाठी असते. हे सरळ तुम्हाला माहीत आहे की देवासाठी आहे. तुम्हाला माहीत आहे की एक दिवस मी मरणार आहे, माझा आत्मा जो आहे त्या आत्म्याला अनंतकाळची शिक्षा भेटणार आहे, आणि तुम्ही देवाला क्षमा मागता, म्हणता येशू माझी क्षमा कर. कारण देवाचे वचन काय सांगतं की देवासमोर आपण काय बघितलं, हे जे दुःख जे आहे ते चांगलं आहे. तुम्हाला शिकवलं मी सुरुवातीलाच का हे दुःख जीवन देणार आहे. तुम्हाला शिकवलं का हे दुःख आनंद देणार आहे. जे जगिक दुःख माहिती आहे आणखी काय करतं, ते तुमच्यात राग आणतं. जगिक दुःख काय करतं, तुमच्यात राग आणतं. ज्यांच्याविषयी त्याला माहीत पडलं, ज्यांना हे पकडलं, त्या सगळ्याविषयी राग आणतं. दुसरं काय आणतं, तुम्हाला शरम आणतं. हे जगिक गोष्ट समजलं किती वाईट आहे. पण हे दैविक दुःख जे तुम्ही देवासमोर कबूल करता, आणि जेव्हा ख्रिस्ताला तुम्ही आपला हाक मारून, आपला तारणा भरून हाक मारता, त्याला क्षमा मागता, आणि
देव जेव्हा तुमची क्षमा करतो, तो स्वर्गीय आनंद, ती शांती तुमच्या हृदयात येतो. तुम्हाला समजतं माझ्या पापाची क्षमा झाली, तुम्हाला कळतं की मी वाचल्या गेलो, तुम्हाला समजतं की मला अनंताचं जीवन मिळालं, तुम्हाला समजतं की दैविक शांती माझ्या हृदयात आली. तुम्ही या सगळ्या पापाच्या जाळ्यापासून फ्री होता. आणि म्हणून पॉल काय म्हणतो त्या वचनात आपण काय बघितलं की हे जे दुःख आहे, एकदा आपण वाचू आता, कारण तुम्हाला हे वचन समजलं आहे, कारण मी समजून सांगितलं. तर आपण वाचू तर 2 कोरिन्थियन 7:9 म्हणतं, तर पश्चाताप होण्याजोगे दुःख झाले यामुळे, कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवी होते. समजलं तुम्हाला? कारण हे देवानुसार जेव्हा तुम्ही कारण लक्षात ठेवा, आपली मेंटॅलिटी सदैव काय आहे, जे मी तुम्हाला सांगितलं, फक्त एकांमेकांविषयी कम्पेअर करणं, की याच्यापेक्षा मी बरा आहे ना, बस झालं. पण मी तुम्हाला सदैव सांगतो की तुमचा न्याय देवासमोर आहे. आणि 10वं वचन, कारण देव प्रेरित दुःख. दुसरं गोष्ट मी तुम्हाला काय सांगितलं, जेव्हा तुम्ही देवासंग कम्पेअर कराल की हे देवासमोर मी पाप केलं आहे, देव प्रेरित म्हणजे तो तुम्हाला दाखवेल का नितीन ह्या गोष्टी तू वाईट करत आहेस, या पापाच्या आहेत, म्हणजे हे देव प्रेरित, तो तुम्हाला ते दुःख तुम्हाला प्रेरित करेल आणि तुम्हाला त्या गोष्टी वाटतील. आणि पुढे काय म्हणतो, कारण देव प्रेरित दुःख तारणदायी, म्हणजे तुम्हाला तारणाकडे घेऊन जातं, पश्चातापास कारणीभूत होतं, म्हणजे तुम्हाला खरा पश्चाताप होतो. हे दुःख त्याबद्दल आणि खरा पश्चाताप होऊन काय होतं, त्याबद्दल वाईट वाटत नाही. कारण जे दैवी दुःख, जे जगिक दुःख होतं, त्याच्यामुळे काय झालं, तुम्हाला वाईट वाटलं. कशामुळे वाईट? का मी पकडल्या गेलो. पण हे जे दैविक दुःख, याच्यामुळे तुम्हाला वाईट वाटत नाही, तर तुम्हाला आनंद वाटतो. यासाठी का तो तुमचे सगळे पापाचे ओझे बाहेर काढतो, तुमच्या सगळ्या गोष्टी तो काय करतो, धुवून टाकतो, तुमच्या पापाची क्षमा होते. आणि म्हणून हे जे दैविक दुःख आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण एक बायबलमधून एक उदाहरण घेऊ. तुम्हाला 2 व्यक्तीविषयी माहित आहे, हो की नाही? 2 व्यक्ती असे मी सांगतो, ज्याला एक दैविक दुःख झालं, एक जगिक दुःख झालं. आणि एक हा मरणाकडे गेला आणि एक हा जीवनाकडे आला. आणि जसं तुम्हाला माहित आहे, दोन व्यक्ती म्हणजे कोण, तर एक पहिला यहुदा, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला 30 नाणे देऊन पकडण्यात आले, हा पहिला यहुदा. आणि दुसरा व्यक्ती पेत्र, ज्याने ख्रिस्ताचा 3दा नकार केला. या दोघांच्या दुःखाविषयी आपण बोलू. तर पहिले, ज्यांना माहीत नाही त्यांना ह्या व्यक्तीविषयी मी सांगतो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता, त्याने 12 शिष्य निवडले. 12 शिष्य जेव्हा निवडले, त्यातला एक जो होता त्याचं नाव यहुदा होतं. आणि ह्या यहुदानं हा येशू ख्रिस्ता जवळ सोबत 3.5 वर्ष होता. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर 3.5 वर्ष या पृथ्वीवर होता. त्याने हे शिष्य निवडले आणि देवाचे याने सगळे चमत्कार बघितले, देवापासून याने सगळी शिकवण बघितली. पण शेवटच्या दिवसात याने काय केलं, वचन काळा मत्तय 27:3 आपण बघू. मत्तय 27:3, 4 आणि 5 आपण बघू. तर या यहुदाविषयी, त्याच वेळेला यहुदा जो येशूचा विश्वासघात करून त्याला पकडून देण्यास कारणीभूत होता, त्याने पाहिले की त्यांनी येशूला जीवे मारण्याचे ठरविले आहे. तेव्हा त्याने जे केले त्याचे त्याला वाईट वाटले, म्हणून त्याने चांदीचे 30 नाणी घेऊन मुख्य याजक व वडिलांना परत दिली. तर हा जो यहुदा होता, याने काय केलं, येशू ख्रिस्ताला 30 नाणे देऊन पकडून दिलं. म्हणजे हा काय, त्या याजकाजवळ गेला आणि त्याला सांगितलं की तुम्ही मला किती पैसे द्याल, तर मी ह्या येशू ख्रिस्त तुम्हाला कोण आहे तो तुम्हाला दाखवून देईल, म्हणजे तुम्ही त्याला पकडा. आणि जेव्हा त्याने हे केलं आणि जेव्हा येशू ख्रिस्त पकडण्यात आला, आता हा जो यहुदा आहे याला काय झालं, यालाही वाईट वाटलं. पण जे तुम्हाला सांगितलं याचं वाईट काय होतं, दैविक काय होतं, जगिक दुःख. का आपल्याला समजतं, कारण याने काय केलं, जे वचन सांगते, पुढचे वचन सांगतं की याने काय केलं, पहिले ते नाणे काय केले, फेकून दिले. याने म्हटले की मला पाहिजे नाही, म्हणजे याने काय केलं, स्वतःच आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट आपण याला बघतो की याला काय, जे वचन सांगतं की आपण निष्पाप मनुष्याला जीवे मारण्यासाठी त्यांना सांगितलं की मी येशू ख्रिस्ताला पकडून दिलं. आणि वचन सांगतं 27:4, मत्तय 27:4, तो म्हणाला मी पाप केले आहे, मी एक निष्पाप मनुष्याला जीवे मारण्याची तुमच्या हाती दिले आहे. आणि 5वं वचन, तेव्हा यहुदाने ते चांदीचे नाणी मंदिरात फेकून दिली आणि तो गेला. मग बाहेर जाऊन त्याने स्वतःला गळफास लावून घेतला.
म्हणजे याच्यातून आपल्याला कळतं की हे जे दुःख होतं, तुम्हाला सांगितलं हे जगिक दुःख मरणाकडे घेऊन जातं. यालाही दुःख झालं, यालाही या गोष्टीविषयी वाईट वाटलं, यालाही वाटलं की ही जी गोष्ट आहे मी वाईट केली. पण जसं तुम्हाला देवाचं वचन माहीत आहे, याला देव माहीत होता, याने ख्रिस्ताला जर क्षमा मागितली असती, याला ख्रिस्ताविषयी जर दैविक दुःख झालं असतं की हो माझी क्षमा कर, मी चुकलो. आणि देवाचं वचन सांगतं की सर्व पापांपासून कुठलंच पाप असं नाही जे परमेश्वर येशू ख्रिस्त माफ करू शकत नाही. पण हे जे दुःख याला झालं हे जगिक होतं. आणि देवाचं वचन काय सांगितलं आपण बघितलं, जगिक दुःख मरणाकडे घेऊन जातं. मग याने काय केलं, स्वतःला गळफास लावला आणि हा अनंताच्या नरकात येऊन गेला. कारण चूक झाली, पाप झालं, पण त्या पापाविषयी याने काय केलं, स्वतः कबुली म्हणजे सेल्फ सेंटर्ड, म्हणजे अरे मी असं का करायला पाहिजे. लक्षात ठेवा, जेव्हा आपण स्वतःवर हे घेतो, मग हे लक्षात ठेवा मी काय बोलत आहो की मी का हे केलं, म्हणजे याचा अर्थ काय होतो, पुन्हा कमेंट लक्षात ठेवा, मी असं का केलं, हे आपण स्वतःला काय सांगतो का मी तर चांगला आहे पण मी असा कसा करू शकतो. समजलं, मी जेव्हा तुम्ही काय करता स्वतःवर घेता, पण देवाचं वचन सांगतं की सर्व पापी आहे. आणि जेव्हा तुम्हाला कळतं की हो मी पापी आहे, हे माझ्यातून असंच निघतं. समजलं दोघाचा अर्थ. कारण इथे यहुदाने काय म्हटलं की मी पकडून दिलं त्याला, त्याचा अर्थ काय होता की मी तर याची, कारण मी तर चांगला असायला पाहिजे. आणि देवाचं वचन सांगतं की कोणीच खरा नाही. म्हणून याचं जे दुःख होते ते जगिक होतं. प्लस आपल्याला कळतं की याचं दुःख त्याला गळफास घेण्यासाठी प्रेरित केलं आणि तो मेला. दुसरं जो पेत्राचं उदाहरण, आणि हे जे उदाहरण आहे आणि पेत्राचं उदाहरण मत्तय 26:34 आणि इथे मी तुम्हाला सांगतो, हा पेत्र जो व्यक्ती होता तो कसा होता माहिती आहे का, तो तुमच्या आणि माझ्यासारखा. आपण कशा माहिती आहे का, देवाच्या वचनासाठी एक्साइटेड असतो, अरे चर्च आहे, हे आहे, अरे हो मी येणारच आहो. पण जेव्हा परिस्थिती होते आपला काय, गोष्टी हळूहळू दूर होतात. आणि हा पेत्रही तसाच होता. हा कधीही सगळ्यात पुढे, देवा मी सगळ्यात पुढे आहो, तू मला सांग. आणि देवाने त्याला सांगितलं की पेत्रा, कोंबडा ओरडण्याच्या आधी तू तीन वेळा मला नकारशील. आणि देवाचं वचन सांगतं मत्तय 26:34, येशू त्यास म्हणाला, मी तुला खरे सांगतो, आज रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. आणि पेत्राने एक्झॅक्ट, कारण तो देव आहे त्याला माहीत आहे, आणि पेत्राने तेच केलं, येशू ख्रिस्ताला 3दा नाकारलं. आणि एक जे वचन आहे मत्तय 26:75, नंतर येशू काय म्हणाला होता हे पेत्राला आठवले, कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला 3 वेळा नाकारशील. यानंतर पेत्र तेथून बाहेर निघून गेला आणि मोठ्या दुःखाने रडला. मग आपल्याला कसं कळतं की यालाही दुःख झालं, पेत्रालाही दुःख झालं, याचं दैविक होतं हे कसं कळतं आपल्याला. कारण पेत्राचं आपल्याला कसं कळलं, कारण ते त्याला मरणाकडे घेऊन गेलं. कोणाचं, यहुदाचं मरणाकडे घेऊन गेलं. पण पेत्राचं आपल्याला माहित आहे की जेव्हा त्याला दुःख झालं ते दैविक कसं होतं, कारण त्याचं जीवन आपल्याला माहित आहे, आपल्याला रिझल्ट माहित आहे. त्याच्यानंतर तो सरळ आपल्या लोकांमध्ये गेला आणि देव त्याच्या संग बोलला आणि देवाने त्याचा उपयोग करून घेतला. म्हणजे त्याचं जे दुःख होतं ते काय होतं, दैविक होतं. म्हणून हे बायबलमधले दोन्ही तुमच्या समोर मी काय केले आहेत, दोन्ही उदाहरणं तुमच्या समोर घेतले आहेत. मी जसं तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आणि माझी इच्छा आहे की या चित्राद्वारे हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर जे आहे हे चित्र मी तुमच्या समोर विशेषरित्या सांगितलेलं आहे, दाखवलं आहे. प्रत्येकाला हो की नाही, आपल्या प्रत्येकाला ही आशा असते आणि असं वाटते का मी थोडासाकच वाईट आहे, मी थोड्यासाकच चुका करतो, मी थोडंफार तर चालतेच, थोडंफार तर खोटं बोलणं चालतेस, थोडंफार तर चोरी करणं चालतेस, हे तर कोणीही करते. हे जे आपले जे विचार आहेत हो की नाही, की थोडंसं हे जे आहे, हे जो वरचा भाग, मला दिसणारे माझे पाप, तर हा पहाड तुम्हाला दिसत आहे का, हा पूर्ण समुद्रात कसा फसलेला आहे पूर्ण आत. आणि हे वरचे जे आहे ते काय आहे, मला जे वाटते का मी केवढा आहे, म्हणजे थोडासाच आहे, त्याच्यापेक्षा थोडा कमी आहे. पण जे सत्य जे आहे, जेव्हा तुम्ही देवाचे वचन वाचाल, जेव्हा देवाचा आत्मा तुमच्यामध्ये येईल, जेव्हा तुम्ही देवाला आपला तारणारा म्हणून स्वीकारता, जेव्हा तुम्ही देवाचे वचन तुम्हाला वाचता आणि तुम्हाला कळतं की खरंच हे किती पापी जीवन आहे,
हा मनुष्य जो पापात पडलेला आहे, हा जन्मता जो पापी आहे, हा खरंच काय आहे. म्हणून वरचे जे आहेत ते काय आपल्या सगळ्याच्या भावना आहे का फक्त एवढ्यासाठीच पास्टर मला वाटते म्हणते ख्रिस्ताचा स्वीकार कर, फक्त एवढ्यासाठी असा म्हणते की येशू ख्रिस्त क्रुसावर मेला, फक्त हे एवढंच आहे. नाही, जेव्हा तुम्हाला सत्य कळेल का मनुष्य काय आहे, हे चित्र सदैव तुमच्या डोळ्यासमोर असू द्या. हे पूर्ण जो पहाड आहे हे तुम्हाला दाखवतं की मला वाटते की मी तेवढाच आहे, पण सत्य तुम्हाला काय वाटतं, देवाचा पुत्र जो प्रभू परमेश्वर स्वर्गाची जागा तुम्हाला जे एवढंसं वाटते तेवढंसं वाटण्यासाठी आला का. हा मनुष्य जन्मताच पापी आहे. देवाचे वचन सांगतं की सर्वांनी पाप केले आहे, देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. मी तुम्हाला काही वचन तुम्हाला विचारतो. देवाने आपल्याला आज्ञा दिल्या, हो की नाही, देवाने आपल्याला आज्ञा दिल्या. निर्गम 20:3 मध्ये या सगळ्या आज्ञा दिल्या आहेत. निर्गम 20 सांगतं. आणि मी तुम्हाला हे काही प्रश्न विचारतो आणि आपण थांबू की तुम्ही हे चेक करा आणि मला तुम्ही सांगा की याच्यातली एखादी आज्ञा तुम्ही मोडली आहे का. तुम्ही मला कबूल करण्याची गरज नाही, तुमच्या मनातच ठेवा. आणि हे देवाच्या आज्ञा आहेत. आणि देव म्हणतो माझ्यासमोर तुला इतर कोणतेही दुसरे देव नसावेत, तू आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नकोस, तुझा देव परमेश्वर याचं नाव व्यर्थ घेऊ नकोस, आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस, तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लाभ किंवा त्याच्या कुठल्याही गोष्टीचा लोभ घेऊ नको. तुमच्यातला कोणी असा एक म्हणू शकतो का की नाही याच्यातली एकही आज्ञा मी आयुष्यात मोडली नाही, असा एकही नाही. कारण जर तुम्ही असं म्हणाल तर देवाचा शब्द खोटा ठरतो, कारण सर्वांनी पाप केले. पण तुम्ही असं कदाचित म्हणू शकाल, नाही मी कधीच कोणाचा खून केला नाही, है की नाही, किंवा नाही मी कधीच चोरी केली नाही. देवाचं वचन काय सांगतं, जर तुम्ही एक जरी आज्ञा मोडली तर तुम्ही सगळ्या आज्ञेचे दोषी आहात. म्हणजे जर तुम्ही आयुष्यात एकचदा खोटे बोलले असेल तर तुम्ही सगळ्या आज्ञाच्यासाठी दोषी आहात. हा देवाचा शब्द आहे. आणि म्हणून देवाचं वचन जसं तुमच्यासाठी मी सांगतो, हिब्रू लोकास पत्र 9:27 सांगतं, ज्या अर्थीस लोकास एकदाच मरणे व नंतर न्याय होऊन नेमून ठेवले आहे. आणि म्हणून देवाचं वचन हे तुमच्यासाठी यासाठी आहे का आपल्याला कळावं की मी पापी आहे, तुम्हाला समजावं की परमेश्वर हा देव हा माझ्यासाठी कशासाठी आला. खूप साऱ्या लोकांना हेच समजत नाही की येशू ख्रिस्त कोण आहे. लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त हा तारणारा आहे. तारणारा म्हणजे का मी माझ्या पापासाठी मरत आहे, पण येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी क्रुसावर मेला, गाळण्यात आला, त्याने माझ्या सगळ्या पापाची शिक्षा क्रुसावर घेतली. म्हणून देवाचं वचन सांगतो रोमकरास पत्र 6:23, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण सगळ्यात शेवटी आनंदाची गोष्ट आहे, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे. तुमच्या पुढे आणि आपल्या सगळ्यांपुढे हे ते देवाचे वचन आहे. जर आपली इच्छा आहे वगैरे, जसं मी तुम्हाला आज जे शिकवलं, दैविक दुःख जे तुम्हाला जर होत असेल तर ख्रिस्त तुम्हाला वाचवेल. जगिक दुःख आपल्याला सदैव होत राहतं, ते तुम्हाला सुधारणार नाही, तुम्हाला बदलणार नाही. पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला आपल्या हृदयात बोलावता, त्याला तुम्ही हाक मारता, तुम्हाला कळतं, तुम्हाला हे ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत, देवाचे वचन, देवाचे नियम सांगितले, आणि तुम्हाला कळतं की जर याच्यातली एक जरी मी मोडली आहे, देवाचं वचन सांगतं की मी सगळ्या नियमशास्त्राची दोषी आहे. आणि जर मग मी दोषी आहे याचा अर्थ मग अनंताचं मरण आहे. आणि मला कळतं का मग माझ्यामुळे मी स्वर्गात जाऊ शकत नाही. मला तर वाटलं मी थोडीशीकच आहे, थोडासाकच आहे, पण देवाचं वचन सांगतं की आपण सर्वांनी पाप केले आहे. आणि म्हणून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर आला, तुमच्यासाठी गाळण्यात आला, मारण्यात आला, त्याने या सगळ्या पापाची शिक्षा घेतली. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला त्याच्या संग कंपेअर करता, म्हणता येशू माझी क्षमा कर, तुझ्या समोर मी पापी आहे. तुमचं कंपॅरिझन माझ्या आणि तुमच्या समोर नव्हे तर देवासमोर तुम्ही करता. आणि त्याला तुम्ही हाक मारता, आपल्या हृदयात बोलावता, म्हणता येशू माझी क्षमा कर, मी विश्वास ठेवते मी पापी आहे, मी विश्वास ठेवतो तू माझ्यासाठी मारण्यात आला. तुम्हाला जेव्हा ते दैविक दुःख होते, ते देवाच्या नजरेत चांगला आहे, तो तुमचा आत्मा वाचवतो, तो तुम्हाला पश्चातापी हृदय देतो, तुम्ही त्याच्या पवित्र रक्ताने झाकल्या जाता. आणि हे जे दैविक दुःख आहे तुम्हाला जीवनाकडे घेऊन जातो. जर देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल, आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. आणि मला ठाऊक नाही
की तुम्हाला आपले जे पाप आहेत, ज्या गोष्टी आपण करतो, आपल्याला जरी चुका वाटल्या पण देवाच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी पाप आहेत आणि देवाची इच्छा आहे का कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या वचनात म्हणतो, मी खऱ्यांसाठी नव्हे तर जे पापी आहेत त्यांना तारावयास आलो आहो. आणि जर देवाचं वचन तुम्हाला आज समजलं असेल, जर तुम्हाला कळत असेल की हो, ह्या ज्या आज्ञा आहेत ह्या मी सदैव मोडते, तर आणि देवाचं वचन सांगतं की याची शिक्षा आहे आणि याची शिक्षा अनंत काळचा मृत्यू आहे. म्हणजे जेव्हा मनुष्य मरतो त्याचा आत्मा अनंताच्या नरकात आपल्या पापांच्या शिक्षा भोगण्यासाठी जातो. पण देवाची इच्छा आहे की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. आणि म्हणून परमेश्वर 2000 वर्षाआधी या पृथ्वीवर आला. तो तुमच्या आणि माझ्या पापासाठी गाळण्यात आला, मारण्यात आला. त्याने सगळे तुमच्या पापाची शिक्षा स्वतःवर घेतली आणि त्याने त्या मरणावर विजय मिळवला आणि स्वर्गात बसला आहे. आणि जेव्हा तुम्ही विश्वासाने हाक मारता, देवाचं वचन सांगतं की जोही हाक मारेल तो वाचवला जाईल. तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, तुम्हाला या गोष्टीचं दुःख होतं की तुम्ही पाप एखाद्या व्यक्तीमुळे नव्हे, व्यक्तीसाठी नव्हे, त्याच्या समोर नव्हे, तर देवासमोर करत आहे. कारण देवाचं वचन सांगतं की मनुष्याला एकदाच मरण आहे आणि नंतर न्याय आहे. तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, त्याला क्षमा मागता, आपल्या हृदयात बोलावता, तुम्ही जिथेही बसले आहात, आणि जर तुमची इच्छा आहे की माझा आत्मा वाचला पाहिजे, याच समयी आपल्या हृदयाने त्याला हाक मारा. म्हणा, येशू माझी क्षमा कर, मी विश्वास ठेवते की तू देव आहे, मी विश्वास ठेवते की तू माझ्या पापासाठी परमेश्वरा मारण्यात आला, मी विश्वास ठेवते माझ्या पापासाठी तू शिक्षा घेतली, मी विश्वास ठेवते तू माझा आत्मा वाचू शकतो. तुम्ही ही छोटीशी प्रार्थना आपल्या हृदयात करा, त्याला हाक मारा. म्हणा, येशू माझी क्षमा कर, माझ्या हृदयात तू ये, माझ्या सगळ्या पापांपासून मला तू वाचव. जेव्हा छोटीशी हे प्रार्थना तुम्ही हृदयाने करता, परमेश्वर स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकतो आणि तुम्हाला सगळ्या पापापासून वाचवतो. आणि हे जे दैवी दुःख आपण जे बघितलं, जे तुम्हाला तारणाकडे, जीवनाकडे, शांतीकडे आणि तुमचं जीवन तो बदलतो. जर तुम्ही त्यातले एक आणि तुम्हाला गरज आहे, वाट बघू नका. हे वचन सदैव सांगण्यात येणार नाही. आज तुम्ही उपस्थित यासाठी आहे कारण देवाची इच्छा आहे का तुम्ही सत्य ऐकावं, देवाची इच्छा आहे का तुमचा नाश होऊ नये, देवाची इच्छा आहे का तुम्ही अनंताच्या नरकात जाऊ नये, देवाची इच्छा आहे का तुम्हाला स्वर्ग लाभावा. पण त्यासाठी तुम्हाला त्याला हाक मारावे लागेल. कारण देवाचं वचन सांगतो, जो हृदयाने ग्रहण करतो, मुखाने कबूल करतो, तो वाचवला जाईल. या समय मी तुम्हाला आव्हान करतो, देवाची इच्छा होती का तुम्ही या चर्चमध्ये या, देवाचं वचन ऐका, सत्य तुम्हाला समजेल आणि सगळ्या गोष्टीपासून तो तुम्हाला मोकळं करेल. पण कधी? जेव्हा तुम्ही ते सत्य स्वीकाराल, जेव्हा तुम्ही स्वीकाराल देवाचा शब्द म्हणतो की मी पापी आहे, जेव्हा तुम्ही स्वीकाराल की प्रभू येशू ख्रिस्त हा वाचवणार आहे, आणि जेव्हा तुम्ही त्याला हाक माराल, तो तुमचा आत्मा वाचवेल. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो पुन्हा आजच्या दिवसासाठी. प्रार्थना करतो आजचं जे वचन आहे माझ्या राजा, होय प्रभू, इथे जमलेल्या प्रत्येकाच्या हृदयात त्याचा अर्थ त्याला समजू दे. होय प्रभू, तुझं कार्य तू होऊ दे. धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी, धन्यवाद मानतो परमेश्वरा, जे तू आमच्यासाठी क्रुसावर केलंस. आणि होय प्रभू, तू इथे जमलेल्या प्रत्येकावर प्रीती करतो माझ्या राजा. आणि होय प्रभू, धन्यवाद मानतो ही संधी तू दिली का तुझं सत्य ऐकण्यासाठी. इथे जमलेल्या प्रत्येकाच्या आत्म्यासाठी मी प्रार्थना करतो. होय प्रभू, तुझी इच्छा आहे की कोणाचाच नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. धन्यवाद मानतो, प्रार्थना करतो तुझं वचन अनेकांच्या हृदयात तू कार्य करू दे माझ्या राजा. होय प्रभू, अनेकाला सत्य तू कळू दे आणि प्रभू त्यांनी सत्य स्वीकारावं यासाठी त्यांना सहाय्य कर. पुन्हा एकदा इथे जमलेल्या प्रत्येकासाठी, लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीला तू जाणतोस आणि प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. होय परमेश्वरा, प्रत्येकाला तुझ्या आत्मिक गोष्टीने तू भर. आणि होय प्रभू, प्रत्येकाने परमेश्वरा, होय प्रभू, तुझ्याद्वारे, होय प्रभू, कारण तुझे वचन सांगतं की मार्ग, सत्य आणि जीवन तूच आहेस. आणि होय परमेश्वरा, हे सत्य स्वीकारावं. धन्यवाद मानतो, जे ऑनलाईन जुळले आहेत, जे इथे जुळले आहेत, जे नवीन आले आहेत, त्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो, म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन. आपण उभे राहू आणि गीत गाऊ आणि आजच्या चर्चला आपण संपू. ख्रिस्तास्तवा खाली वरी
नमाहो त्यासमोर मुकुट घाला त्यावरी तो धन्य 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 राजा तो धन्य राजा तो धन्य राजा तो धन्य राजा तो धन्य धन्य राजा तो धन्य राजा तो धन्य राजा तो धन्य